काय मग झाले का तुमचे थंडीतले हे डिंकाचे लाडू करणं? तर इथे बघा मी सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि हे सर्व साहित्य वापरून मी मस्त इथे खुसखुशीत असे डिंकाचे लाडू करणार आहे. तर सर्व साहित्य प्रमाणात घेतलेलं आहे. तर सर्वात आधी मी इथे खारीक तळून घेतलेली आहे. खारीक मिक्सरमध्ये काढायला खूप जड जाते किंवा मग तुम्ही खारीक पावडर वापरू शकतात, पण खारीक पावडर मला काही एवढी विशेष आवडली नाही म्हणून मी इथे तळून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे बदाम देखील तुपात परतून घेतले, त्यानंतर काजू देखील तुपात परतून घेतलेले आहेत आणि हे सर्व साहित्य तुपात परतल्यामुळे मिक्सरमध्ये काढायला अगदी सोपं जातं. मनुके देखील छान फुलेपर्यंत इथे मी परतून घेतलेले आहेत. तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही अजून दुसरे ड्रायफ्रुट्स इथे टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. त्यानंतर इथे डिंक देखील मी इथे तळून घेतलेला आहे. तुम्हाला जर कच्चा आवडत असेल तर तुम्ही कच्चा देखील मिक्सरला छान बारीक करून घालून घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने खोबरं देखील मी थोडंसं ब्राऊन रंगावर होईपर्यंत भाजून घेणार आहे. खूप जास्त भाजणार नाहीये, तर छान असं खुसखुशीत होईपर्यंत भाजून घेणार आहे. त्यानंतर इथे बघा खारीक पावडर तळल्यामुळे मस्त बारीक झालेली आहे. नंतर इथे बदाम देखील बारीक करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी काजूची देखील पूड करून घेतलेली आहे. तुमच्याकडे एकदम बारीक फाईन पावडर आवडत नसेल तर तुम्ही जाडसर भरड देखील या सर्व पदार्थांची करू शकतात. त्यानंतर डिंक देखील इथे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे आणि इथे भाजलेलं खोबरं देखील गार झालं, ते देखील बारीक केलं. नंतर इथे सर्व एका टोपल्यामध्ये घेतलेलं आहे. त्यामध्ये वेलची पूड टाकलेली आहे. नंतर इथे पिठी साखर टाकलेली आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही गूळ टाकू शकता किंवा गुळाचा थोडासा विरघळवून पाक असा करून यामध्ये टाकून घेऊ शकतात. पण पाक टाकल्यावर लवकरात लवकर हे लाडू बांधावे लागतात, नाहीतर कडक होतात, बांधायला मग त्रास होतो. त्यानंतर इथे बघा छान बाइंड होण्यासाठी लाडू मी वरतून देखील थोडंसं इथे साजूक तूप टाकून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने सर्व साहित्य एकजीव करून घेतलेलं आहे आणि मस्त असे लाडू बांधून घेतलेले आहेत. तर हे डिंकाचे लाडू करताना मी काजू, बदाम आणि मनुके आणि खारीक एवढं सामान वापरलेलं आहे. तुम्ही इथे तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रुट्स टाकून घेऊ शकतात. इथे तुम्ही अक्रोड टाकून घेऊ शकतात, पिस्ता टाकून घेऊ शकतात. त्याचबरोबर बिब्याची गोडंबी आणि बदामाची गोडंबी देखील टाकून घेऊ शकतात. बरेच जण यामध्ये खसखस देखील वापरतात. आणि त्यानंतर इथे तुम्ही भोपळ्याच्या बिया, त्यानंतर खरबुजाच्या बिया हे देखील इथे टाकून घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने बघा मी एकदम कमी साहित्यामध्ये हे लाडू तयार केलेले आहेत. तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर लॉंग व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो देखील तुम्ही जाऊन बघू शकतात. तर अशा पद्धतीने मस्त हे खुटखुटीत आणि खुसखुशीत असे लाडू तयार झालेले आहेत. तर नक्की माझ्या पद्धतीने करून बघा आणि चॅनलला व्हिजिट करा.